थ्री चेअर्सच्या आजच्या विशेष एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते. आज मी आले माझ्या मैत्रिणीला भेटायला. मैत्रीण म्हणजे ती तुमची पण मैत्रीण आहे बरं का. तिला तुम्ही फेसबुकवर भेटता, तिचं तुम्ही नथांग नावाचं पुस्तक वाचलं असेल, याशिवाय तिच्या वेगवेगळ्या रेसिपीज ती टाकत असते. शिवाय इतरही अनेक गोष्टी चालू असतात. तिच्या साड्या, तिचं लिखाण, या सगळ्या माध्यमातून ती तुम्हाला भेटत असते. आणि ती राहते बंगलोरला. बंगलोरला राहत असणारी ती, आता ती म्हणजे कोण, तर ती म्हणजे मानसी होळे हुन्नूर. मानसी आली सध्या पुण्यात आणि तिचं स्वयंपाकाचं कौशल्य आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आपण फेसबुकवर तिच्या पोस्ट वाचतो. ती जेव्हा बँगलोरवरनं पुण्याला येते हे कळलं, त्यावेळेला लगेच मी तिला मेसेज केला आणि तिला व्हिडिओसाठी विचारलं. कारण तिच्या लिखाणाची, तिच्या पाककौशल्याची मीही खूप मोठी फॅन आहे. सो आत्ता आपण मानसीला भेटूया, तिच्याकडनं तिचा प्रवास आणि ती काय आज रेसिपी करणार आहे हे जाणून घेऊया. माझ्यासोबत आहे मानसी. मानसी, मला तुझ्या घरी बोलवल्याबद्दल खूप खूप थँक्यू. मलाच खूप छान वाटतंय. हो, कारण एकतर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपमधल्या काही ग्रुप्सच्या माध्यमातून एकमेकींना ओळखतो आणि तुझ्या रेसिपींची मी फॅन आहे. तुझ्या पुस्तकांविषयी आपली कॉमन मैत्रीण प्राजक्ता कणेगावकरकडनं खूप ऐकलं आहे. सो मग या सगळ्याचं जे काही होतं की नाही, आपण मानसीला विचारायचं आणि मला असं की विचारू का, काय म्हणेल, पण क्षणात होकार आला की येस करूया आपण. आणि मग आमची ती खलबतं सुरू झाली, काय करायचं, कसं करायचं. सो मानसी, तुला आज कसं वाटतं आणि तू काय रेसिपीज दाखवणार आहे? थ्री चीअर्सचे मी पण भरपूर व्हिडिओज बघते आणि मला खास करून तुमचे गॅजेट्सवरचे जे व्हिडिओज होते ते खूप उपयुक्त असे वाटले. की म्हणजे पदार्थ एक वेळ बाकीचे पण असतात, पण हे गॅजेट्स खूप छान झाले ते सगळे सिरीज असे अजून येऊ देत. नक्कीच. आजच्या आपल्या एपिसोडसाठी मी खास 2 बँगलोरचे पदार्थ घेऊन आली आहे. तर आजच्या पदार्थाचं नाव रवा इडली. तर तुम्हाला असं वाटेल की रवा इडली म्हणजे काय फार विशेष असं नाहीये, पण ह्या पदार्थाला खास इतिहास आहे. तो इतिहास आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेचा. ओके. तर झालं असं की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला तांदळावरती रेशन झालं आणि मग लोकांना इडली खायला मिळेनाशे झाले, म्हणजे त्यांना त्याची तुटवडा झाला. मग त्याच्यावरती आणि खास करून सगळ्यात पहिला या सगळ्याचा अफेक्ट होतो हॉटेल्सवरती. आता आपण गॅस टंचाईला पण तेच बघतोय की सगळ्यात पहिले गॅस हॉटेल्सला सगळ्यात तोटा होतो किंवा त्यांना झळ बसते. बरोबर. तर त्याच्यामुळे MTR जे आता फेमस आपल्याला सगळ्याला माहितीये, मावले टिफिन रूम्स, त्यांनी ह्याच्यावरती एक उपाय शोधून काढला आणि त्यांनी तांदळाऐवजी गव्हाच्या रव्याची इडली तयार करायला सुरुवात केली. तर गव्हाच्या रव्याची इडली म्हणून ती रवा इडली. हा तांदळाचा रवा नाही, हा गव्हाच्या रव्याची इडली आहे ही. ओके, म्हणजे आज आपण गव्हाच्या रव्याची इडली. करेक्ट. ओके. आणि त्याच्या सोबत आमच्याकडे बँगलोरला सागू देतात. तर सागू म्हणजे भाजीचा एक प्रकार असा, पातळ भाजीसारखा. आणि त्या भाजीचं नाव फार इंटरेस्टिंग आहे, बॉम्बे सागू. ओके. तर ते आता बॉम्बे का नाव पडले त्याला ते माहिती नाही, पण आपण करता करता कदाचित मी तुला त्याचं आपण कारण कदाचित असं असू शकेल असं आपण म्हणू शकतो. तर रवा इडली, बॉम्बे सागू आणि चटणी असा आहे आजचा मेनू. अरे वा, मस्त. रवा इडलीसाठी हा आहे बारीक रवा. इथे आहे आलं किसलेलं आहे, कढीपत्ता, उडदाची डाळ. म्हणजे तुम्ही साऊथ इंडियन पदार्थ बघितले तर कढीपत्ता, उडदाची डाळ इज लाईक मस्ट थिंग. तर त्याच्याच बरोबर ही आहे हरभरा डाळ. हा गाजर किसलेला आहे. सो हे ऑप्शनल आहे, पण हे केलं की जरा ते असं हेल्दी केल्याचा काहीतरी फील येतो, म्हणून मग गाजर आहे. हे आहे दही. आणि इनो लागेल आपल्याला थोडासा. थोडीशी तेलाची फोडणी करून घेणार आहोत. म्हणजे काय होतं ना की ही रवे इडलीला एक वेगळा स्वाद येतो त्या सगळ्याचा. ते नुसतंच रवा रवा नाहीये. तर त्याच्यामुळे असं आहे की तुम्ही हे रवा इडलीचं भाजून ठेवल्यामुळे हे असंच ठेवू शकता, फ्रीजमध्ये ठेवू शकता, फ्रीझरमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही त्या वेळेला दही घालून करू शकता. किंवा तुम्हाला इडली नाही करायची आहे तर नुसतं गरम पाणी घालून याचं उपीटही होतं. अगदी सोपं बेसिक उपीट असं म्हणता येईल. हे चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे हा कढीपत्त्याचा ओलसरपणा पूर्ण गेला पाहिजे. हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी याच्या रवा इडलीमध्ये शेपू घालून देतात.
काय सांगतेस? हो का, हे माहिती नव्हतं. सो जशी ही फोडणी करतात सो त्याच्यामध्ये शेपू पण घालतात. शेपू घालतात. हा, आणि त्याचे चव म्हणजे तसं खूप उग्र वासाचा शेपू नसतो ओके पण तो असं चव जाणवेल इतपत असा तो शेपू असतो. ओके बरं. ही इंटरेस्टिंग माहिती आहे, कारण आपण जनरली मुलांना वेगळं म्हणून काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करत असतो ना. करेक्ट. त्यावेळी हा प्रकार की शेपूची भाजी खावी म्हणून असं काही करत असतील का? अर्थात. आणि कसं आहे ना की आपण जे इंग्लिशमध्ये हर्ब्स ही एक वेगळी कॅटेगरी समजली जाते. हो. तर शेपूचा पण तसंच असतं की त्याचा एक वास येतो तर त्याच्यामुळे तो हर्ब्स कॅटेगरीमध्ये समजला जातो. मग ओके. दरवेळेला कढीपत्ताच किंवा कोथिंबीरच असली पाहिजे असं काय ना. हो सो बरोबर. त्याच्याऐवजी तुम्ही शेपू पण घालू शकता. हो. तो आता हे जे आहे ना हे असंच आपण भाजून झालं चांगलं की म्हणजे रव्याचा कच्चटपणा जाईपर्यंत आपण भाजून घेणार. आणि मग हे असंच आपल्याला जसं हवं तसं आपण हे वापरू शकतो. हे असंच फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो की ओके ज्याच्यामुळे ते लगेचच वापरलं पाहिजे असंही काही नाही आहे. ओके हे बारीक रवा असल्या कारणाने ना जरा मध्ये मध्ये बघत राहावं लागतं, नाहीतर खालचं एकदम जळू शकतं. आपण असं म्हणू शकतो की हे झालेलं आहे की जरा रव्याचा रंगही बदललेला आहे आणि तो कच्चट वास साधारणपणे पूर्ण गेलेला आहे. ओके एवढंच की पाणी म्हणजे आता गाजर आपण टाकलं किंवा कढीपत्ता टाकला तर त्याचा ओलसरपणा राहू नये म्हणून फक्त ते परतायचं आहे. ओके याच्यात आता आपण हे दही जे आहे ते घेऊयात. जसं लागेल तसं पाणी. कधी कधी काय होतं की आपण म्हणतो की रवा आहे काय आहे, पण ना कधी कधी तांदळाचं सुद्धा असं असतं की एकाच प्रकारचा तांदूळ पण वेगवेगळ्या प्रकारचं पाणी लागतं तुम्हाला हो त्याला. हो काही तांदूळ एकदम शोषून घेतात, हो, काही हो. जरा मोकळेच राहतात. हो अगदी. तर तसंच आता हे आपण आपल्या कन्सिस्टन्सीनुसार बघत बघत हे करायचं आहे. सो आता मी आधी बरं, आणि ह्याला शक्यतोवर आंबट दही पाहिजे. अच्छा हो का. हा. बर बर बर. आणि कारण आपण जनरली आंबट दही खात नाही ना, त्याच्यामुळे मग Correct. ही एक टीप सगळ्यात महत्वाची की याला आंबट दही पाहिजे. आणि किंवा तुम्ही जे लोणी काढल्यानंतर जे उरतं ताक ताक. जर ते ओके. आंबट झालं हो तर हो ते ह्याला परफेक्ट. मग म्हणजे त्याला best. तुम्हाला पाणी घालायची गरज नाही. ओके. ते तसंच ते पाणसरच असतं. ओके पण प्रमाण म्हणशील तर जर का आपण 1 वाटी हे घेतलेलं असेल, रवा घेतलेला असेल तर पाऊण वाटी दही पाहिजे किमान. ओके ओके हे बघ, हे इतकं लगेच रवा ओढून घेतं सगळं. हो हो जर तुम्हाला आता इनो नसेलच वापरायचं ओके किंवा तुम्हाला दही नाहीच खायचं आहे तर तुम्ही काय करू शकता की उडदाची डाळ भिजवून ठेवायची किमान 4 तास, आणि मग त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आणि आपण नॉर्मल इडलीला जसं आंबवायला ठेवतो 8 हो तास हो हो हो. तसं ते आंबवायला ठेवायचं. ओके ओके सो अच्छा. तोही एक प्रकार करता येतो. पण मला असं वाटतं की हा जास्त जास्त सोपा चांगला आहे. आणि हो, हो. सोपा आणि बायकांच्यासाठी जास्त अगदी. उपयोगी आहे. अगदीच अगदीच येस. आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे इनो. हे तुला जाणवतं की ते पीठ हो. फुगलं आहे, जरा हो. फसफसलं हो. आहे. तुझे चॅनल बघणाऱ्यांना सांगायची गरज नाही, पण हा प्लेन लेमन फ्लेवरच असला पाहिजे, हो हो. नाहीतर काहीतरी वेगळीच गंमत होते. हा तूप, तेलाऐवजी तूप हा पर्सनल चॉईस परत. हो. सो तूपच घेतलं पाहिजे असंही नाहीये. साऊथमध्ये ना वैकुंठ एकादशी म्हणून असते, अच्छा तर ती साधारण आपल्या डिसेंबर एंड जानेवारीच्या अशी मध्ये येते. अच्छा तर तेव्हा तिथे खूप जण उपास करतात. मग त्या उपासाला त्यांच्याकडे काय खाल्लं तर रवे इडली खाल्ली आम्ही. अच्छा, म्हणजे आपल्यासारखी साबुदाणा खिचडी वगैरे नाही नाही नाही, साबुदाणा खिचडीचं तिकडे प्रस्थ आत्ता होतंय. बरं, पण काय मेन सांगतेस? हो हो मेन तिथे जे काय आहे ते उपासाला काय खायचं तर आयदर फळं, दूध, नाहीतर काहीच नाही, नाहीतर मग रवा. अच्छा बर. आता आपण करणार आहोत बॉम्बे सागू. बॉम्बे सागू करण्यासाठी आपल्याला मी 2 बटाटे उकडून घेतलेत आणि आधी साल काढून ठेवलेलं आहे. कांदा चिरून घेतलेला आहे. बारीक चौकोनी कापला तरी चालेल, उभा कापला तरी चालेल. मला स्वतःला असं वाटतं की काही पदार्थांमध्ये उभ्या कांद्याची चव वेगळी जाणवते. हो हो हिरवी मिरची, टमॅटो जास्त नसला पाहिजे, म्हणजे जेवढा कांदा आहे त्याच्या निम्माच किंवा निम्म्याहूनही ओके. कमीच पाहिजे. बाकी कढीपत्ता तर मस्ट आहेच. हो आणि हा खास पदार्थ आहे बेसन. ओके सो बेसनाचं पीठ, चण्या डाळीचं अच्छा. पीठ. सो बॉम्बे सागूसाठी मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आपलं. छान मोहरी तडतडती आहे. थोडंसं मी जिरे पण घालणार.
सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हिंग. याच्यात थोडीशी हळदही घालणार. कांदा परतून झाला की मग आपण टमॅटो घालूयात. टमॅटो एवढ्यासाठीच की थोडासा आंबटपणा यावा म्हणून. खरं तर तसं बघायला गेलं तर बहुतेक साऊथ इंडियन पदार्थांमध्ये चिंच असतेच असते. आता आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ, अच्छा, बेसन. अच्छा. आता मला सांग की तुला हे कशाची आठवण करून देणार आहे? पिठलं. करेक्ट. सो हे एक प्रकारचं पिठलंच म्हणता येईल. ओके. की ज्याच्यामध्ये आधी वाटलं की तू त्याच्यात पाणी वगैरे घालणार आहेस का? हे आधी परतून घेतल्यावर मग आता पाणी घालणार. अच्छा, असं परतून घ्यायचं. हा, परतून घेतल्यावर सगळं शिजून झाल्यानंतर मग बटाटा. बर, अच्छा, म्हणजे ते घट्ट होण्याकरता म्हणून बटाटा वगैरे का? करेक्ट. हे केवढं वेगळं आहे. सो फक्त मिरचीचा तिखटपणा नको म्हणून मी थोडंसं तिखट पण घालणार आहे. अच्छा. आता आपलं हे तयार आहे. मला असं वाटतं की हे बटाटा मी असा मुद्दाम हाताने कुस्करून घालतात, म्हणजे ना तो असा अनइव्हन. बाय द वे तिकडच्या भाजीमध्ये सुद्धा जी मसाला डोसाची भाजी असते तो असा असा कुस्करून घातलेला असतो. बरोबर. कधीही चाकूनी कापून इक्वल असा नसतो. ओके. कोथिंबीर आत्ता घातली ना की ती साधारण त्याच्या आतमध्ये त्याचा स्वाद मुरतो. हो, बरोबर. त्याच्यामुळे ती फक्त वरून नाही तर अशी हे घालायची. इडली तयार आहे, सागू तयार आहे, चटणी मस्त, आणि ही खसखशीची खीर. ही खसखशीची खीर कशी करायची ते रीलमध्ये बघा. पण मला उलट आता अशा आहे की तुला हे कसं वाटतंय. हे मी केलं तर आहे खास, पण आता हे तुला कसं वाटतंय हे जाणून घ्यायची मला जास्त उत्सुकता मला आहे. आवडणार. मानसीचा नथांग हे कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे आणि त्याच्याविषयी मी खूप ऐकलं आहे. सो मानसी, मला तुझ्या कथासंग्रहाविषयी जाणून घ्यायला आवडेल. हा कथासंग्रह पद्मगंधा प्रकाशननी काढला आहे. ओके. आणि ह्या माझ्या दिवाळी अंकात आलेल्या कथा आहेत. अच्छा. सो तर ह्याच्यामध्ये नथांग आणि इतर कथा, सो एक 14 कथा आहेत. साधारण 2009 सालापासून मी पद्मगंधासाठी लिहित आहे. अच्छा. सो हा त्याचा संग्रह आहे. ओके. पण मग हे सगळं तू कसं मॅनेज करतेस? नोकरी शिवाय हे लिखाण आणि इतर तुझ्या गोष्टी खूप चालू असतात, तर तू कसं ते मॅनेज करतेस? हा, ते तू खाता मी तुला सांगते, कारण मला आधी ते पण जाणून घ्यायचं. जशा माझ्या कथा लोकांना कशा वाटतात, वाचकांना कशा वाटतात हे मला जाणून घ्यायला आवडतं. तसंच मी केलेला पदार्थ कोणाला तरी कसा वाटतोय. कारण आज तुझ्या निमित्ताने मी पहिल्यांदा प्रमाण घेऊन असं केलेलं आहे. कारण मला कायम हात, चिमूट, डोळे ह्याच्यानी करायची सवय आहे. सो त्याच्यामुळे आज बघ आणि तू सांग मला. नक्की. असं आहे ना की लिहिणं हा माझ्यासाठी खूप एक म्हणजे ना आपण म्हणतो ना की असं मोकळं होण्याची जागा आहे ती. तर त्याच्यामुळे लिहिण्यातून मला एक वेगळा आनंद मिळतो. ते माझं व्यक्त होणं आहे. त्याच्यामुळे मग त्याच्यातून असे वेगवेगळे विषय असे सुचतात आणि मग ते असं इतका पिच्छा पुरवतात की जोपर्यंत ते उतरत नाही तोपर्यंत डोक्यात घुमत राहतात. मग त्यातून कथा येतात. तुम्ही नक्की पुस्तक विकत घ्या आणि मानसीला कसं वाटलं हे नक्की सांगा. तो आता मी चव बघते, कारण तुला हे सांगत असताना सुगंध इतका छान दरवळतोय सगळ्याचा. मी आधी खीर बघते, कारण हा वेगळा, हा खास कर्नाटकातली खीर आहे. ही पण इंटरेस्टिंग अशी छान ब्राऊन रंगाची खीर आहे आणि खसखशीची आहे. ती पहिल्यांदाच खाते. खूप छान आहे. म्हणजे गुळाचं जे पाणी आहे ते त्या खिरीला इतकं बॅलन्स झालंय आणि छान एक तो सुगंध असा दरवळतोय तोंडात पण, आणि ते खाताना मस्त वाटतंय. म्हणजे हा अशी खीर आहे. मग तुला मी सांगते की ती अशी वाटीसारखी पिऊन टाकायची, ती अशी चमच्यानी नाही घ्यायची. हो, ती मी नंतर मी आधी इडली खाते, सागू खाते आणि मग मी आधी ना मला या सागूची नुसती चव बघायला आवडेल. बटाटा मस्त खमंग असा हा प्रकार आहे. बटाट्यामुळे त्याला मजा येते.
मला स्वतःला खूपच आवडलं आणि खूप दिवसांनी वेगळं काहीतरी खाल्ल्याचं एक छान समाधान मिळालं. मनापासून आवडला मला हा. मस्त, त्याच्यामुळे मी अगदी करून बघेन नक्की. येस येस येस. आणि ही इडली गाजर घालून छान चटणीबरोबर. ॲक्च्युली हे आपण केलं, पण असं MTRचं रेडी मिक्स पण मिळतं. अच्छा. सो रवे इडली म्हणून MTRचं जे रेडी मिक्स असतं त्याच्यात तुम्ही घरी आणून फक्त दही घालून करायचं असतं ते. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपण घरी केलेलं जास्त हेल्दी आणि आपल्याला माहिती आहे की आपण काय घालतोय. हे एकदमच बेस्ट आहे. म्हणजे इडली सांबारपेक्षा हा मेनू अगदी नवीन मिळाला मला. मी स्वतः करून बघेन हा, कारण मला सागू तर प्रचंड आवडला, पण हे कॉम्बिनेशनच कमाल लागतंय आणि अगदी मनापासून आवडलं मला हे. त्यामुळे थँक्यू. चटणी पण मस्त आहे, रवा इडली एक मस्त आहे, याशिवाय सगळंच एकदम असं चविष्ट Thank झालं you. की उन्हाळ्यात आपल्याला असं वाटलं होतं की इडली मग ते कशी असेल, कारण आपलं त्याविषयी बोलणं पण झालं होतं. मला खूप मजा आली हा एपिसोड करताना. खूपच गोष्टी कळल्या आणि तुला पहिल्यांदा भेटले असं वाटलंच नाही. सो मला असं वाटतं की एपिसोडचा शेवट नेहमी आपण असा करतो की पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचा, तो आपण भेटतोच. पण आज तुझ्या कथेचं एखादा आपण भाग वाचून त्याचा शेवट करावा असं मला वाटतं. चालेल तर तू एखादी कथेचा भाग वाचून दाखवू शकतेस का? चालेल, मी जर बघते आणि तुला सांगते. हां, छोटेसे 2 पॅराग्राफ आहेत. या कथेचं नाव आहे स्वप्नवाहक. ओके. तिला सतत स्वप्न पडायची, अगदी लहानपणापासून. स्वप्न पडलं नाही अशी एकही रात्र जात नव्हती. बरं, या स्वप्नांमध्ये काही संगती होती असं नव्हे, भीती वाटावी अशीही ती स्वप्न नव्हती. झोपडीत राहणारी माणसं श्रीमंतीची स्वप्न पाहतात तशीही ती नव्हती. पण पडलेली स्वप्न ती इतरांना छान रंगवून सांगायची. मोलमजुरी करून दमून भागून आलेले शेजारी पाजारी तिला आग्रह करायचे, काल काय स्वप्न पडलं सांग ना. आणि ती सांगायची. आपल्याला पडणारी स्वप्न ही आपल्या जगण्याचा भाग समजून तिनं विचार करणं सोडून दिलं. आपण श्वास घेतो, जेवतो, झोपतो, तसंच स्वप्न बघतो असं तिनं स्वतःलाच सांगितलं. गरिबी आणि अभावानं ग्रासलेल्या आयुष्यात तसंही कुणाला स्वप्न पडण्याचं कौतुक करायला वेळ होता. लग्न करून नवऱ्याबरोबर ती मुंबईला आली. ती राहत होती ती वस्तीच तिचं विश्व. नवऱ्यानं मुंबई दाखवली होती, पण त्या झगमगाटातला एक कणही तिच्या आवाक्यात नव्हता. वस्तीतल्या 4 पुरुषांसारखाच तिचाही नवरा होता. दारू प्यायचा, अधूनमधून मारायचा. कुठेतरी कंपनीत चौकीदार होता इतकंच तिला माहिती. महिन्याला तो पैसे आणून द्यायचा, थोडे पैसे स्वतःसाठी ठेवून घ्यायचा, मारायचा, दारू प्यायचा, पण प्रेमही करायचा. त्याचं सगळी ताकद लावून भिडणं हाच तिच्यासाठी सुखाचा क्षण असे. त्याचं संपलं की तो स्वतःच होऊन जात असे. तृप्त होऊन झोपल्या झोपल्या तिच्या मात्र स्वप्नांचा सिलसिला सुरू होत असे. आपल्या स्वप्नांविषयी ती कधी नवऱ्याशी बोलली नाही. न जाणो तो काय अर्थ काढेल त्याचा, पण त्या आभासी जगात मात्र ती रमून जायची. जणू ती स्वप्न हाच तिचा एक आधार होता. वा, मस्त.